नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 30 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, तसेच आपण कालसुद्धा व्हिडिओ टाकलेला नव्हता. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कालच्या पण 29 डिसेंबरच्या आणि आजच्या 30 डिसेंबरच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपले विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. एकूण 17 मुलं आहेत किंवा बालक आहेत त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या पुरस्कारांचं पूर्ण नाव असणार आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. ते नुकतंच देण्यात आलेले आहेत राष्ट्रपतींच्या हस्ते एकूण 17 बालकांना. तर हे आपल्याला नंबर लक्षात ठेवायचा आहे. एकूण 17 मुलांना हे राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि जे काही पुरस्काराचं स्वरूप असतं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे पुरस्कार स्वरूप म्हणून एक पदक, प्रमाणपत्र आणि 1,00,000 रुपये रोख रक्कम ही दिली जाते. आणि हे जे पुरस्कार आहे ते महिला व बाल विकास मंत्रालयाकडून दिलं जात असतं एकूण 5 ते 18 वर्ष या वयोगटातील मुलांना. आणि हे जे पुरस्कार आहे ते एकूण 7 क्षेत्रांमध्ये देण्यात येतो. तर पहिला आहे इनोव्हेशन, दुसरा आहे कला व संस्कृती, तिसरं विज्ञान व तंत्रज्ञान, चौथा आहे पर्यावरण, पाचवं सामाजिक सेवा, सहावा आहे खेळ आणि सातवा शौर्य. या 7 क्षेत्रांमधील जे काही उल्लेखनीय ज्या बालकांनी कार्य केलेलं आहे त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतं. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर काही पुरस्कार जे 2024 मध्ये देण्यात आलेले आहेत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिलं आहे मिस वर्ल्ड 2024. तिचे विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता ठरलेली आहे व्हिक्टोरिया थेल्विक. ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे 2023चा. त्याचे विजेता आहेत गुलजार आणि रामभद्राचार्य. 33वा सरस्वती सन्मान देण्यात आला आहे प्रभा वर्मा यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024 सालचा अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार 2023चा BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे साहित्य अकादमी मराठी संबंधित जे 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत, जे की 2023 या वर्षी देण्यात आलेले आहेत. तर हे 2 कोणते आहेत? साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी. त्यानंतर दुसरा आहे साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. त्यासोबतच 2024 साठीचा सुद्धा मराठी म्हणजे जे काही साहित्य अकादमी मराठीचा पुरस्कार आहे ते देण्यात आलेला आहे. तर ते सुधीर रसाळ यांना देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. ही महत्त्वाची माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने IMP आहे ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. देविका सिहाग. हिने नुकतंच सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटनची चॅम्पियनशिप झालेली आहे, त्याची महिला एकेरीचं त्याने किताब जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या चॅम्पियनशिपचं नाव लक्षात ठेवायचं आहे सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप. ही एकूण 86व्या क्रमांकाची स्पर्धा होती. यामध्ये महिला एकेरीचा विजेता ठरलेली आहे देविका सिहाग आणि पुरुष एकेरीचा विजेता आहे M रघु. हे दोन्ही नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत. नुकतेच हॉकी इंडिया लीगचे आयोजन कोठे करण्यात आले आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ओडिशा या ठिकाणी हॉकी इंडिया लीगचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत.
तर याचा कालावधी असणार आहे 20 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी 2025 आणि याचं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी ही हॉकी इंडिया लीग सुरू आहे. यामध्ये महिला हॉकी संघ आणि पुरुष हॉकी संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं पॉईंट आहे. दोन्ही महिला आणि पुरुष हॉकी संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशाचा उल्लेख निघालेला आहे. तर ओडिशाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. त्याचसोबतच दोन अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स ओडिशा संबंधित. या ठिकाणीच जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे बिरसा मुंडा स्टेडियम. आणि एक हॉकीपटू आहेत PR सर्जेश, ज्यांनी नुकतंच हॉकी या खेळामधून निवृत्ती घेतलेली आहे. हे दोन्ही पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात सोलार कृषी पंप योजना 2.0 चा शुभारंभ करण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र या राज्यामध्ये नुकतंच सोलार कृषी पंप योजना 2.0 चा शुभारंभ करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच MT वासुदेवन नायर यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी असायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी चुकून ते अभिनेता असं झालेलं आहे. तर आपण लक्षात ठेवायचं आहे, हे एक साहित्यिक होते MT वासुदेवन नायर. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती पाहणार आहोत. तर हे जे काही MT वासुदेवन नायर आहेत, ते केरळमधील प्रसिद्ध असे मल्याळी साहित्यकार आणि चित्रपट निर्माते होते. त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. 1970ला त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या कॉलम या कादंबरीसाठी. 1995ला ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि 2005 साली पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हे काही पॉईंट्स त्यांच्याविषयी महत्त्वाचे आहेत, जे आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच जे इतर निधन वार्ता आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर पहिले आहेत रतन टाटा, जे की प्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर दुसरे आहेत प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर नाईक, त्यांचंही निधन झालेलं आहे. पंकज उदास, जे गायक होते. त्यानंतर आहेत राम नारायण अग्रवाल, ज्यांना अग्निमॅन म्हणून भारतामध्ये ओळखलं जायचं, ज्यांनी अग्नि मिसाईल भारतासाठी बनवलेले आहेत. त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. नटवर सिंग, जे भारताचे माजी परराष्ट्र मंत्री होते, त्यांचंही निधन झालेलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती, जे शास्त्रीय नृत्यांगना होत्या, त्यांचं निधन झालेलं आहे. डॉक्टर R नित्या आनंद, ज्यांनी सहेली गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला होता, त्यांचं निधन झालेलं आहे. शोभा रानडे, या गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यानंतर आहेत बिशन सिंग बेदी, हे जे क्रिकेटर होते, त्यांचंही निधन झालेलं आहे. फ्रान्सिस डिब्रितो, जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले होते, त्यांचंही निधन झालेलं आहे. हे पॉईंट स्टार करून ठेवायचं आहे. फ्रान्सिस डिब्रितो, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतो. त्यानंतर SM कृष्णा, जे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते, त्यांचंही निधन झालेलं आहे. तर हे एक्स्ट्रा पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतातील पहिला बायोबिट्युमिन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नागपूर या ठिकाणी नुकतंच भारतातलं पहिलं बायोबिट्युमिन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नुकतंच भारतामधील पहिला बायोबिट्युमिन जे मार्ग आहे किंवा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याचं उद्घाटन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामधील जे नागपूर ते मनसर हे जे राष्ट्रीय महामार्ग आहे, त्यातील 1 किलोमीटरचा जो रस्ता आहे, तो या बायोबिट्युमिन मिश्रित जे डांबर असतं त्याला वापरून तयार करण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण अशा प्रकारचा राष्ट्रीय महामार्ग भारतामध्ये पहिल्यांदाच बनवण्यात आलेला आहे. याची निर्मितीही जी प्राज इंडस्ट्रीज आहे त्याच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि हे बायोबिट्युमिन काय असतं ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. जे काही कृषी उत्पादनं असतात, जे बिनकामाचं जे काही अवशेष असतं, जे कृषी कचरा असतं, जे काहीही कामाला येत नाही पिकांच्या काढणीनंतर, त्या कचऱ्यापासून
अशा प्रकारचं जे काही टिकाऊ आणि मजबूत रस्ते हे या तंत्रज्ञानाद्वारे बनवले जात असतात. आणि हे जे रस्ते असतात ते अतिशय कमी खर्चामध्ये बनवले जाऊ शकतात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हे अनुकूल असे रस्ते असतात. तर ह्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच जागतिक सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात बनवले जाणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, चीन या देशामध्ये जगातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर चीननं नुकतंच तिबेटमध्ये जगामधील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्प उभारण्याची घोषणा केलेली आहे. आणि हा जो प्रकल्प आहे तो चीनमधील जे सांगपो नदी आहे त्या सांगपो नदीवर, जे की भारताच्या सीमा भागामध्ये येत आहे, त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे. ती सांगपो नदीलाच भारतामध्ये ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते. कारण मित्रांनो, जी नदी आहे सांगपो किंवा ब्रह्मपुत्रा, ती मानसरोवर या ठिकाणाहून उगम पावते आणि नंतर आपल्या अरुणाचल या राज्यामध्ये, अरुणाचल प्रदेश जे राज्य आहे त्या ठिकाणी येते आणि पुढे भारतामध्ये त्याला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखलं जातं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही प्रकल्प असणार आहे त्यामुळे दरवर्षी 300 बिलियन किलोवॅट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मितीही करण्यात येणार आहे. आणि याचा फायदा चीनमधील एकूण 30 कोटी लोकांना होणार आहे, असं त्या चीन सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ही घडामोड यासाठी महत्त्वाची कारण हा जगामधील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प असणार आहे. त्यासोबतच जी ब्रह्मपुत्रा नदी आहे त्याविषयी सुद्धा काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जगातील काही मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. याचा उगम तिबेटमधील मानसरोवर या ठिकाणाहून होतो. चीनमध्ये त्याला सांगपो नदी म्हणून ओळखलं जातं आणि भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखलं जातं. हे पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. आणि भारतामध्ये या नदीचा मार्ग कसा आहे, तर सुरुवातीला ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये येते. त्यानंतर आसाम राज्यामध्ये प्रवास करून नंतर ती बांगलादेश या राज्यामध्ये पुढे जाऊन एक मोठं असं जे काही डेल्टा असतं किंवा त्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो ते बनवत असते. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि याच नदीच्या पात्रामध्ये माजुली बेट आहे, जे की जगातलं नदीमध्ये असणारं सर्वात मोठं बेट आहे. आणि हा प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. या माजुली बेटाविषयी ते आपण लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर नोट डाऊन करून सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच मनमोहन सिंग यांचे निधन झाले, ते भारताचे कितवे पंतप्रधान होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 14व्या क्रमांकाचे ते भारताचे पंतप्रधान होते. कालच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून मिस्टेक झालेली होती मित्रांनो. मी तुम्हाला ते सांगताना 13व्या क्रमांकाचे सांगितले होते, पण ते मिस्टेक तुम्ही आता दुरुस्त करायचे आहे. कारण काही ठिकाणी आपण जर इंटरनेटवर बघितलं तर भारताचे ते 13वे पंतप्रधान होते म्हणून दिलेलं आहे. पण जे काही गव्हर्नमेंटची ऑफिशियल साईट आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मनमोहन सिंग हे भारताचे 14व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते. म्हणून आपण सुद्धा त्याचनुसार जायचं आहे. भारताचे ते 14वे पंतप्रधान होते हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. ते भारताचे 14व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते. तसेच ते भारताचे सलग 2 वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. 2004 ते 2014 या कालावधीमध्ये. त्या अगोदर ते 1991ला भारताचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. 1982ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिलेले आहेत आणि त्यांना भारतीय अर्थक्रांतीचा दीपस्तंभ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण त्यांनी बऱ्याचशा जे काही अर्थविषयक घडामोडी आहेत त्यामध्ये भारताला प्रगती करून देण्यामध्ये त्यांचं मोलाचे योगदान राहिलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पद्मविभूषण. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच वित्त मंत्रालयाचे महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अरुणिश चावला यांचं वित्त मंत्रालयाचे ते नवीन महसूल सचिव झालेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच पाण्यावर तरंगणारे सोलार प्रोजेक्टचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मध्य प्रदेश या ठिकाणच्या ओंकारेश्वर या ठिकाणी हे
प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, लखनौ या ठिकाणी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ॲप्लिकेशनचं लॉन्च केलं आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, संरक्षण मंत्रालयाने. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच बिहार राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आरिफ मोहम्मद खान हे बिहार राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित ICC टेस्ट क्रिकेट ऑलराऊंडर क्रमवारीत पहिला क्रमांक कोणत्या भारतीय खेळाडूला देण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर बी, रवींद्र जडेजा. आणि या ज्या काही सर्व घडामोडी आहेत त्याचा अभ्यास कालच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या प्रकारे केलेला आहे, डिटेलमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय डिटेलमध्ये आणि अतिशय सुंदरपणे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि याचा फायदा त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये होणार आहे. कारण मित्रांनो, जे काही होमवर्क क्वेश्चन आपण देतो ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने जे IMP असतात तेच होमवर्क क्वेश्चन म्हणून आपण तुमच्यासाठी देत असतो. म्हणून अशा होमवर्क क्वेश्चनचा उत्तर देण्याचा प्रयत्न हे सर्वांनी करायचा आहे. मग ज्यांनी उत्तर सांगितलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन, आणि ज्यांनी उत्तर सांगितलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नुकतंच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे नियुक्ती संदर्भामधला. आणि हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे. हा जो प्रश्न आहे तो आपण स्टार करून ठेवायचा आहे. तर प्रश्न असणार आहे, नुकतेच ICCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर, याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत ज्यांना याचं उत्तर माहिती आहे. तर थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या मोफत लेक्चरच्या नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत नोट्स टाकलेले आहेत. तसेच आपलं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी सुद्धा आपण अभ्यासाविषयी काही स्टडी मटेरियल हे घेऊन येत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.